जय जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय। आज आपल्याला 11वं भीमरूपी स्तोत्र बघायचं आहे। ते भीमरूपी स्तोत्र पाहताना आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ पाहण्यापेक्षा ते स्तोत्र उत्तम पद्धतीनं ऐकून घेऊ आणि त्याचे सूक्ष्म जे भाव आहेत त्या भावांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करू। मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देणारे जे काही थोर सत्पुरुष होऊन गेले त्यामध्ये समर्थांचं नाव अग्रक्रमानं घ्यायला पाहिजे। याचं कारण हे स्तोत्र आहे आणि अशी त्यांची अनेक त्यांच्या कृती आहेत। कारण हे स्तोत्र एकेका शब्दाच्या एकेका अक्षराच्या आकार उकार वेलांटीमध्ये बदल करून अनुप्रासात्मक तर करूनच पण त्याचे भाव बदलून हनुमंतांच्या वेगळ्या वेगळ्या भावावस्था आपल्यासमोर समर्थ प्रकट करतात आणि मराठीला इतकं समृद्ध करतात। हे त्यांचं एक फार मोठं आगळं वेगळंपण आहे। ते सूक्ष्म भाव प्रत्येक शब्दाचा अर्थ पाहून त्याला रटाळ करण्यापेक्षा शुष्क करण्यापेक्षा ते ऐकण्यातच खरा आनंद आहे। थोडा त्याचा भावार्थ मी तुम्हाला सांगेन, जेवढा आवश्यक आहे असं वाटतं तेवढाच सांगेन आणि बाकी त्या शब्दांचा भावार्थ जाणून त्याच्याशी एकरूप होऊन हनुमंतांच्या त्या लीला समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। हे स्तोत्र सुद्धा हनुमंतरायांनी लंकेमध्ये जो प्रताप केला त्या संदर्भातलंच आहे, पण याचं वैशिष्ट्य असं की हनुमंतांवर किती प्रकारचे प्रयोग राक्षसांनी केले, त्यांना वश करण्यासाठी काय काय केलं याचं अत्यंत मार्मिक असं वर्णन समर्थ या स्तोत्रामध्ये करतात आणि त्या संदर्भात मारुतीराय त्यांना कसे वश होत नाहीत, उलट पुरून कसे उरतात याचं वर्णन या स्तोत्रामध्ये समर्थ करतायत। नमनगा तुझ भीमराया निजमती मजदे तुझ गाया तडकिता तडका तडकाया भडकिता भडका भडकाया। मारुतीराया तुला मी वंदन करतो, माझी मती निवळ कर शुद्ध कर निजमती मजदे तुझ गाया। तुझं गायन करणं सोपी गोष्ट नाही आहे। मती शुद्ध असल्याखेरीज पवित्र असल्याखेरीज ते गायन तुझा प्रताप वर्णन करणं सोपं नाही आहे। म्हणून निजमती मजदे तुझ गाया, तुझे प्रताप वर्णन करण्यासाठी त्याचं गान करण्यासाठी मला तूच निजमती दे। तडकिता तडका तडकाया भडकिता भडका भडकाया। तडकणे आणि भडकणे या दोन शब्दांचा प्रयोग समर्थ इथे करतात आणि या स्तोत्राचं वैशिष्ट्य म्हणजे समर्थ नमनानं या स्तोत्राला प्रारंभ करतात। नमनगा तुझ भीमराया। प्रथमच मारुतीरायांना त्यांनी वंदन केलं का? कारण त्यांच्या हृदयामध्ये इतके काही भाव उसळी मारत आहेत समर्थांच्या की त्या भावांचा उद्रेक त्याच्यासाठी त्या प्रकारचे शब्द त्यांना प्राप्त होणं आणि मराठीमध्ये ते सामर्थ्य म्हणून त्या पद्धतीचे शब्द ते लिहू शकले आणि हे स्तोत्र निर्माण झालं। त्यासाठी हनुमंतांना ते सर्वप्रथम वंदन करतात। हरुषला हरहा वरदानी प्रगटला नटला मजमानी वदविता वदनी वदवितो पुरवितो सदनी पदवितो। शिवांना परमानंद झाला, आपला अवतार असणारा हनुमान काय काय करतोय पहा। वरदानी शिवांनी वरदान दिलेलं आहे। वर देणारे शिव आहेत की हा हनुमान रामकार्यासाठीच मीच त्याचा अवतार घेतलेला आहे। हरुषला हरहा वरदानी प्रगटला नटला मजमानी। शिव हे नट आहेत सगळ्यांना माहिती आहे, नटेश्वर आहेत हेही सगळ्यांना माहिती आहे, पण हनुमंताच्या रूपामध्ये जणू काही ते नटलेले आहेत। प्रगटला नटला मजमानी। वदविता वदनी वदवितो पुरवितो सदनी पदवितो। काय सुंदर रचना समर्थांनी केली। आपल्या वदनाने हनुमंतांचे गुण वदवून घेतो
पूर्वितो सदनी पदवितो. सदन म्हणजे घर, आयतन. रामभक्तीची पदवी या सदनी पदवितो प्राप्त होते. या रामभक्तांच्या मेळ्यामध्ये, त्या स्थानामध्ये रामभक्तीची ही पदवी, रामदूत ही पदवी, श्रेष्ठ पदवी प्राप्त होते. अवचिता चढला गडलंका, पळभरी न धरी मन शंका. आता इथून पुढं आपल्याला श्रवणच करायचं आहे. अवचिता चढला गडलंका, पळभरी न धरी मन शंका. तडकिता तडके तडकीतो, भडकिता भडके भडकीतो. खवळले रजनीचर भारे, भडकिता तडके भडमारे. अवचिता गरजे भुवक्कारे, रगडीजे गमके दळसारे. कितेका खरडी खुरडी येतो, कितेका नरडी मुरडी येतो. कितेका चरडी चिरडी तो, कितेका आरडी दरडी तो. महाबळी रजनीचर आले, भीम भयानक से चिमळाले. रपटिता रपटी रपटेना, आपटिता आपटी आपटेना. खिजविता खिजवी खिजवेना, झिजविता झिजवी झिजवेना. रिझविता रिझवी रिझवेना, विझविता विझवी विझवेना. झिडकिता झिडकी झिडकेना, तडकिता तडकी तडकेना. फडकिता फडकी फडकेना, कडकिता कडकी कडकेना. दपटिता दपटी दपटेना, झपटिता झपटी झपटेना. लपटिता लपटी लपटेना, चपटिता चपटी चपटेना. दडविता दडवी दडवेना, घडविता घडवी घडवेना. बडविता बडवी बडवेना, रडविता रडवी रडवेना. कवळिता कवळी कवळेना, खवळिता खवळी खवळेना. जवळिता जवळी जवळेना, मवळिता मवळी मवळेना. चढविता चढवी चढवेना, झडविता झडवी झडवेना. तडविता तडवी तडवेना, गडविता गडवी गडवेना. तगटिता तगटी तगटेना, झगटिता झगटी झगटेना. लगटिता लगटी लगटेना, झुगटिता झुगटी झुगटेना. टणकिता टणकी टणकेना, ठणकिता ठणकी ठणकेना. दणगिता दणगी दणगेना, फुणगिता फुणगी फुणगेना. चळविता चळवी चळवेना, छळविता छळवी छळवेना. जळविता जळवी जळवेना, टळविता टळवी टळवेना. घसरिता घसरी घसरेना, विसरिता विसरी विसरेना. मरविता मरवी मरवेना, हरविता हरवी हरवेना. उलथिता उलथी उलथेना, कलथिता कलथी कलथेना. उडविता उडवी उडवेना, बुडविता बुडवी बुडवेना. बुकलिता बुकली बुकलेना, धुमसिता धुमसी धुमसेना. धरविता धरवी धरवेना, सर्विता सर्वी सर्वेना. झडपिता झडपी झडपेना, दडपिता दडपी दडपेना. तटविता तटवी तटवेना, फटविता फटवी फटवेना. वळविता वळवी वळवेना, पळविता पळवी पळवेना. ढळविता ढळवी ढळवेना, लळविता लळवी लळवेना. घुरकिता घुरके घुरकावी, थरकिता थरके थरकावी. भरकिता भरके भरकावी, झरकिता झरके झरकावी. परमदास हटी हटवादी, लिगटला उतटी तटवादी. शिकविता शिकवी शिकलावी, दपटिता दपटून दटावी. हा दास कसा आहे? रामरायांचा दास. हा दास तटवाद्यांना उतटी तटवादी, हटवादी. सत्कार्यासाठी दासानं हट्टी असलंच पाहिजे. कल्याणकारी कार्य होण्यासाठी त्यांनी आग्रही असायलाच पाहिजे. आणि त्या कार्यामध्ये जे तट निर्माण करतात, अडथळे निर्माण करतात, त्यांना उतटी उडवून लावणारच त्याचं व्यक्तिमत्व असायला पाहिजे. दास किंवा भक्त म्हणजे कसा, अगदी कोमळ, साजिरा गोजिरा मवाळ, हे जे काही भ्रम निर्माण झालेले आहेत हिंदू समाजात, ते हनुमंतांच्या या चरित्रातून सगळे दूर होतात. तो दास आहे, पण रघुनाथाचा दास आहे, भगवंताचा दास आहे, परमदास आहे. साधा सुधा दास नाही आहे, सर्वश्रेष्ठ दास आहे. पण कसा आहे? सत्कार्यासाठी हट्ट धरणार आहे. चांगलं कार्य व्हायलाच पाहिजे. हटवादी आणि तटवाद्यांना उतटी करणार आहे, उडवून लावणार आहे. परमदास हटी हटवादी, लिगटला उतटी तटवादी. शिकविता शिकवी शिकलावी. त्याला शिक्षा करायला जर दुसरा कोणी गेला तर तोच इतरांना शिक्षा करतो. इथं शिकलावी याचा अर्थ शिक्षा करणे असा घ्यायचा. दपटिता दपटून दटावी, असा हा हनुमान. त्याचे इतके सुंदर 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 भाव, अद्भुत असं हे लंकेतील कार्य करताना पाहायला मिळतं. आणि हे भाव समर्थांनी प्रत्यक्ष हनुमंतांच्या त्या लीला आपल्या भावविश्वात पाहिल्याखेरीज
इतकं अद्भुत हे पद रचणं केवळ असंभव आहे. ही केवळ आणि केवळ मारुतीरायांची कृपा त्यांच्यावर आहे की हनुमंतांना त्यांनी कधीतरी खूप आग्रहानं म्हटलं असणार की मारुतीराया, मला तुमचं ते सर्व दिव्य रूप पाहायचं आहे, ते सर्व तुमचे ते लीला प्रसंग पाहायचे आहेत, तुम्ही ते मला दाखवावेत. आणि हनुमंतरायांनी त्यांना भावविश्वामध्ये हे दिव्य लीला प्रसंग दाखवलेले असणार आहेत. आणि ते लीला प्रसंग पाहिल्यानंतर समर्थ तर साक्षात सरस्वती पुत्रच आहेत. ते पाहिल्यानंतर आतमध्ये जे काही काव्य निर्माण झालं ते प्रवाही असणार हे दिव्य काव्य, हे काव्य समर्थांनी 11वं भीमरूपी स्तोत्र म्हणून आपल्यासमोर ठेवलेलं आहे. याचं नित्य स्मरण करावं, याचं पठण करावं. याचा दुसरा एक लाभ असा आहे, आपली वाणी आणि जीभ सरळ होते, शुद्ध होते. तुमच्या मुलांना सध्याचे जे इंटरनॅशनल स्कूल आणि CBSE आणि अमुक तमुक इंग्रजी पद्धतीनं शिकणारी ही जी मुलं आणि नातवंड आहेत, ज्यांना मराठी सरळ उच्चार करता येत नाही आहेत, अशा मुलांना जर हे तुम्ही स्तोत्र शिकवलं तर बऱ्यापैकी त्यांची जीभ स्वच्छ होईल आणि वाणी स्वच्छ होईल. हा त्याचा एक सध्याच्या काळातला तरी म्हणावा लागेल असा एक अन्य अनुषंगिक लाभ आहे. बाय प्रॉडक्ट असं म्हणतात, तो लाभ इथं पाहायला मिळेल. आणि अशा भव्य दिव्य हनुमंतांना शरण जाऊया आणि त्यांचं स्मरण करूया. जय जय रघुवीर समर्थ.